जास्त एनर्जी फील झाली आणि आत्ता लेग्स करून आलो. खतरनाक मजा इन लाईफ. आदर्शन वाघमारे. आजचा जो व्हिडिओ असा मधूनच चालू होतोय कारण की आता भरपूर ठिकाणी येऊन गेलो. आता मी आहे आडगावला मेडिकल कॉलेजला. कोणतं हॉटेल? अरे आंबोली टर्न सांगताय पाहिजे लेफ्ट. हां 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 तर तो टर्न नाही, तुला पुढचा टर्न घ्यायचा आहे. तो सायकल झूम करून बघ तिथं दाखवलं. सॅगी किचन्स वगैरे ते का? पुढचा डायरेक्ट. धन्यवाद दादा. गर्दी बघ. सिग्नल कधी सुटला आता आपला? बाईक असण्याचा फायदा 5 रुपयाचं पेट्रोल टाक. ते म्हणतो अबे साले गाडी तो 2.5 लाखाची वापरायची. तिथं लुकवेलची ॲड होती बरं का. कुठली? लुकवेलची आमच्या सलॉनची. राईट नाव वी आर ॲट त्र्यंबकेश्वर. 1:30 वाजलाय. कार्तिक मला नाही वाटत दर्शन होईल. फक्त कळसात दर्शन घ्यायचं आणि कल्टी फायर जायचं अंबाईला आहे. पण इथपर्यंत आलो आणि दर्शन नाही घेतलं. दॅट्स नॉट फेअर ना. त्यात आज सोमवार आहे. सो फार सो गुड. अरे हम तो यही से आए नासिक. पकड़े चालू कॉन्टेंट भेटला. कॉन्टेंट चांगलं दिसतंय का? हम यहाँ से आए हैं. हम यहाँ के रहवासी. हम आते कभी कभी डवरने को. ये छुट्टी का दिन होता है ना, फिर आते हम कभी कभी डवरने को. एवढं बरं आहे ऊन नाही बरं का. एवढं बरं आहे ऊन नाही म्हटलं. भारी वाटतं ना, एकदम भारी वाटतं. गाडी कसली सेफ्टी दिसते पाहिजे. काय ते फोटो काढते. आता एक छोटासा टी ब्रेक घेतला आणि हे लोकेशन 1 नंबर आहे. 1 नंबर. लोकेशन वॉज ब्युटिफुल. आता इथून जवळपास 7-8 किलोमीटर दाखवते अंबाई वॉटरफॉल. तर तिथपर्यंत पोचू आणि पुढे कनेक्ट करतो मी तुम्हाला. बाकी मित्रा ते धरण इकडे पुढेच आहे का? अंबाईचं धरण इकडून किती आहे बघ. हे बघ सापडलं ना. आता किती हा 21,000चा आहे. पाण्यात उडी मारली. वॉटरप्रूफ आहे. लागून जाईल पण 21,000 पाणी. अरे 2 हप्ते पण नाही झाले ना. किती व्हिडिओ शूट केले? 4. चौथा चालू आहे. चौथ्याला बलिदान गेलं. हॅलो गाईज. आम्ही आडे धरणमा पवाले उन्हत गैर थंड पाणी डायरेक्ट. ऊन लाग रहा है ना. चटका बट राहणार आहे आंगले. हाँ तो नागड़ा नागड़ा पटेल आडे भाई ना अशी राही ना. गैर ऊन लागणार ना भाई ना. कावळा बी काय राही ना. हे टाकू नको म्हणजे झालं. आई बी टाकसून मी दाख ना. तो मायले बी दाखडचू. थांब तू चहा करस तू राही भाई. त्यांना तेच 12 पेपर होय ना. फिर राही ना. अभ्यास पाणी करो. कॉलेज बिलेज धुंडो काहीतरी. हां चहा कराय ना. अडे दगड माराय ना. असं आयराणी मध्ये ब्लॉग टाकू. लोसन कोणले समजावणे. फक्त लोकांना पण काय फक्त भारी पाहिजे बस. हसायला आलं बस.
मी का असा ट्राय नको आडे बाई ना मला म्हणा चावायला राहणू असा ट्राय नको मी आडे बाई ना आई कोणीतरी बोट शाळे दौडी जायले त्या लॉक लाईट यायले कोणतरी काय माहिती पण गंजाई चालली ती ना तिथं तो कॅमेरा फिरतो गिंबल असतं ते आपण तिकडे जाऊ तिकडे फिरतो असं 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 ते भाविक एक्सपेरिमेंट बघितला का भाविक तो सुत आहे काय तो करतो एक्सपेरिमेंट आपल्या गावात जर असं असतं आपण नाही पाहू शकत असं आपण जाणारच नाही असं आपल्या गावात धरती बघती नको पप्पा ते सांगायचे नाही पहिले असं जायचं पोहायला डिरेक्टली तर त्यांचा जो मास्तर होता तो कसा चेक करायचा नाही करदोडा असतो ना करदोडा तो ओला चेक करायचा अंडरपॅन्ट तू बदलून घेशील कपडे बदलून घेशील करदोडा ओला राहिला तो करदोडा चेक करायचा काळ मांडवीला तिथे काय झालं एवढंच पाणी बरं का असं म्हणजे ते खोल आहे तर मी आणि माझा मित्र होतो त्याने लाईफ जॅकेट घातलं होतं बरं का आणि मी विनायचा लाईफ जॅकेटचा कशी जोडी टाकली नाही मी मध्येच होतो असं कठड्यावर असेल त्याने घेतलं ना त्याला ओढून आत तो घाबर लाईफ जॅकेट असून पण मी जवळ होतो माझ्या घेतो इथून मला डायरेक्ट पाण्यात दाबतो त्याला वरती यायचं म्हणून घाबरला ना मी डायरेक्ट पाण्यात शप्पथ आता काय करू मी पाण्यामध्ये माझ्यावरती 2-3 सेकंद झाले म्हटलं विचार केला याच्याकडे लाईफ जॅकेट आहे हा खाली नाही येऊ शकत आपण निघून जा आपण खाली जाऊ शकतो ना मी खालून बाहेर निघालो दुसरीकडं त्यावेळेस त्याने मला मारूनच टाकले खूप खाली गेली ती बघितली का तू हो सर्व काही आवरलं आता कपडे वगैरे चेंज आता बॅक टू पवेलियन कार्तिक 2 शब्द बोलशील का तू आता 2 शब्द मी पण काय बोलतोय याच्या आई वडील याच्याकडनं अपेक्षा ठेवले मी काय ठेवू चलो सो फार सो गुड कार्तिक आता इथून जाणं स्टंट आहे बरं का बापरे चल या आवरून आता ये 20 मिनिटं चल डन फॉर द डे एक विषय सांगू का काय आपण ज्या ठिकाणी गेलो ना तो ॲक्च्युअल स्पॉटच नव्हता दुसरं आपण फक्त धरणला गेलो ॲक्च्युअल स्पॉट होता अंबाई वॉटरफॉल आपण तिकडे पोहोचलो त्याचा फोन आला पण गेलते का म्हटलं हा मग धरणावर गेलो ना धरणावर का बरं गेले म्हटलं आम्हाला काही विचारलं पाण्याचा स्पॉट कोणता आहे म्हटलं असं त्याच्यावर तिकडे पटलो आम्ही गेलो म्हटलं बीटी झाली आपण मेन स्पॉटला वर्कआउट नाही होणार भरपूर कॅलरीज बर्न झालेलं आहे पण आज उलट जास्त एनर्जी फील झाली आणि आत्ता लेग्स करून आलो खतरनाक मज्जा इन लाईफ आदर्शन वाघमारे कंप्लीट हार्ड लेग डे नंतर जर काही स्वर्ग अमृत असेल तर ते हे जर भेटलं ना जीवन तुमचं फुलफिल्ड होऊन जातं. व्हॉट एव्हर रिझन हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.